नमस्कार मित्रांनो, जय शिवराज, जय शंभूराज, जय हर हर महादेव. तर मित्रांनो, आपण आज चाललो पालीला. एक आईची इच्छा होती. आता मी तर 2-3 वेळा जाऊन आलो पालीला, पण आई आज माझी 40-45 वर्षाची झाली, पण ती एकदा पण पालीला गेली नाही. तर तिला मी आज पालीला घेऊन चाललो आहे. तर बघू शकता तुम्ही. तर कसं जायचं, काय जायचं ते तुम्हाला दाखवतो. आता आम्ही आहोत पेनला, तुम्ही बघू शकता. आणि पेनवरून 2 रस्ते आहेत. ते एक रस्ता आहे डोलवी मार्गे, वडखलवरून डोलवीवरून जायचं, आणि दुसरा रस्ता आहे तो मी तुम्हाला येताना दाखवतो कोणता रस्ता आहे. त्या रस्त्याने आपण येताना येऊ, ठीक आहे. तर चला, कंटिन्यू करा आपल्यासोबत. हाय कर आई, हाय कर, हाय आई, आई हाय कर, हाय कॅमेरासमोर हाय कर, हाय. हात टाटा कशी करतस तशी कर, हाय. ठीक आहे, चला. तर मित्रांनो, माझ्या गावापासून फक्त 30 पण नाही, 28-30 किलोमीटर आहे फक्त पाली, बल्लाळेश्वराचं आपले मंदिर. तर तरी पण आई अजून एकदा पण गेले नाही. जाम खुश आहे जाण्यासाठी. तर चला. आणि तुम्हाला पण एक विनंती आहे की मित्रांनो, आयुष्य तर असं संपत चाललंच आहे. कामाला जा, घरी ये, थोडा आराम कर, परत कामाला जा, असंच चाललं आहे, रोजचं असंच चाललं आहे. आणि अशाने आयुष्य संपत चाललं आहे, ह्याकडं आपण लक्ष देत नाही. तर सांगायचं एकच की एखाद सुट्टी आपल्या आईसाठी, एखाद सुट्टी वडिलांसाठी, तर एखाद सुट्टी आपल्या भावांसोबत कुठेतरी फिरायला, तर एखाद सुट्टी आपल्या बायकोसोबत फिरून घ्या मित्रांनो. खूप काही अनुभव मिळतील. आणि मी तर गाडीवरच फिरणार, मला बाईकवर फिरायला खूप आवडतं. आणि तुम्ही माझे जर पहिल्यापासून ब्लॉग बघत असाल ना, तर तुम्हाला माहिती आहे मी गाडीवरच जास्त ब्लॉग बनवतो आणि मी जास्त गाडीवरच फिरत असतो. तर चला, तुम्हाला मी रस्ता सांगतो कसा कसा आहे ते. तर इथे बघा, अलिबाग बोर्ड दिसतोय. म्हणजे इथून समोरून पुढून आहे ना, अलिबागला जायला एक पॅसेज ठेवलेला आहे. इथं खूप लोक कन्फ्यूज होतात, खूप. खास करून अलिबागला फिरायला येणारे मुंबईवाली. हे बघा, इथून आहे ना खाली उतरायचं, खालून ह्या ब्रिजच्या खालून राईट साईड मारून अलिबागला जायचं. तर आपल्याला तिकडं नाही जायचं, आपल्याला सरळ जायचं आहे. हे बघा, हे बघा, असं कन्फ्युजन होतं खूप साऱ्या लोकांचं. आणि ते रिव्हर्सने येतात, कारण की पुढून कुठून पॅसेज पण नाही आहे की ते गाडी रिटर्न टाकून येऊ शकतात असं.
मग कॅमेरा बंद झाला होता, मी मोबाईलने शूट करतो ना, तर हाय टेम्परेचरमुळे मोबाईल बंद झाला होता, कॅमेरा बंद झाला होता, व्हिडिओ बंद होते. तर इथं आल्यावर आपल्याला पाली फाटा दिसतो, जो की इथून टाकायचं होतं, पण इथून पण आहे रस्ता. बघू शकता तुम्ही, इथून पाली 8 किलोमीटर आहे. पोलीस साहेब आहेत आपल्या सेवेसाठी. कसला वाटते ना. तर इथून आतमध्ये टाकायचं आहे तुम्हाला. शिव मेडिकल दिसतं ना, ते समोरून आतमध्ये टाकायचं आहे. इकडून आहे वाटतं.
एक